गच्चीवर, अंगणात आणि परस बागेत बाग असणाऱ्या सर्व बागप्रेमी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्याला एक सरळ प्रश्न आहे. तुम्ही तुमचा कचरा दररोज सकाळी फेकतात का? किंवा घंटागाडी येत असेल, या घंटागाडीला तुम्ही तुमचा कचरा देतात का? पण तुम्हाला माहितीये का, तुम्ही ज्याला कचरा समजून फेकून देतायत ते तुमच्या झाडांसाठी सोनं आहे. आपण नर्सरीत जातात, नर्सरीतून महागडी खतं घेतात, ती खतं आणतात, आपल्या झाडांना देतात, पण तुम्हाला पाहिजे असा मनासारखा रिझल्ट मिळत नाही. पण आज मी तुम्हाला 5 अशा वस्तू किंवा अशा गोष्टी ज्या तुम्ही कचरा म्हणून फेकून देतात त्या सांगणार आहेत, आणि त्या वापरून तुम्ही तुमच्या बागेला लिटरली नंदनवन असं करू शकतात. अगदी फुकट तुमच्या स्वयंपाकघरातल्या ह्या गोष्टी आहेत. आजचा व्हिडिओ आमच्या बागप्रेमी भगिनींसाठी खूप खास आहे, कारण या व्हिडिओमुळे तुमचे पैसे तर वाचतीलच, तुमची बाग ही शेजाऱ्या-पाजाऱ्यांमध्ये देखील चर्चेचा विषय ठरेल. तेव्हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की यापैकी कोणती गोष्ट तुम्ही आजच वापरायला सुरुवात करणार आहेत. तेव्हा मी राजेश दाटवे आज पुन्हा एकदा बागकामाच्या आणखीन एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपर फ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. चहापत्ती. आपण दररोज सकाळी चहा करतो आणि ही चहा झाल्यानंतर उरलेली चहापत्ती फेकून देतो. पण आपल्याला माहिती आहे का, यामध्ये भरपूर प्रमाणात नायट्रोजन असतं. हे आपल्या झाडांच्या वाढीसाठी अत्यंत चांगलं असतं. आता ही चहापत्ती कशी वापरायची? तर चहा उकळून घेतल्यानंतर उरलेली वाचलेली चहापत्ती एकदा दोनदा धुवून घ्यायची. त्यातलं दूध आणि साखर निघून जाईल असं ह्या पद्धतीने धुवून घ्यायची आणि त्यानंतर ती वाळवायची. धुवून घेणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण जर साखर त्यात राहिलेली असेल तर मुंग्या लागतील इतकंच, बाकी दुसरा काही प्रॉब्लेम नाही. धुवून घ्यायची, तिला व्यवस्थित उन्हात वाळून घ्यायची आणि ती भरून ठेवायची. आता ही तुमची झाली तयार अशी चहापत्ती, जी तुम्ही तुमच्या झाडांना देऊ शकता. ही तुम्ही डायरेक्ट तुमच्या झाडांना देऊ शकता, पाण्यात भिजवून ते पाणी देखील तुमच्या झाडांना चहापत्तीचं देऊ शकता. देण्याची पद्धत काय, तर थोडीशी माती भुसभुशीत करायची आणि मातीमध्ये ही चहापत्ती आपल्या हाताने भुरभुरायची, इतकं सोपं. या चहापत्तीने आपल्या जमिनीचा किंवा मातीचा पोत सुधारतो, मातीतील ऍसिड वाढतं आणि त्यामुळे आपल्या झाडांना फुलं फळं जास्त लागतात, झाडांची वाढ चांगली होते. आता प्रश्न पडतो की चहापत्ती कोणकोणत्या झाडाला द्यायची? तर बघा, जितकेही सन लविंग म्हणजे प्रकाशात चांगली वाढणारी फुलं देणारी झाडं असतात, सगळ्या झाडांना चहापत्ती चालतात. गुलाब, जास्वंद, मोगरा, कण्हेर, जाई, जुई, चमेली आणि शोभेची सर्व झाडे, इंडोर प्लांट देखील तुम्ही त्यांना देखील चहापत्ती देऊ शकता. चहापत्तीमध्ये 4% नायट्रोजन असतं, जे पानांच्या वाढीसाठी आवश्यक असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चहापत्ती मातीचा पीएच कमी करतं, माती ऍसिडिक बनवतं आणि गुलाब, जास्वंद, मोगरा यासारख्या झाडांना ऍसिडिक मातीतून पोषक तत्व घेणं सोपं जातं. त्यामुळे झाडाला कळ्या जास्त येतात, फुलं चांगली येतात आणि फुलांचा आकार वाढतो, रंग गडद होतो आणि झाड अगदी आपलं भरभरून तुम्हाला दिसतं. त्यामुळे तुम्ही चहापत्ती तर अजिबात फेकू नका. चहापत्ती आपल्या बागेसाठी काळं सोनं. कांद्याची आणि लसणाची टरफलं बरं, साले नाही. कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असतं आणि लसण तर कॅल्शियमचा भंडार. हे दोन्ही आपल्या झाडासाठी अत्यंत उपयुक्त असे घटक आहेत. कसं वापरायचं? तर तयारी करण्यासाठी कांद्याची, लसणाची टरफलं काढून घ्यायची, जमा करून घ्यायची आणि ती एखाद्या बादलीमध्ये किंवा बॉटलमध्ये भरून त्यामध्ये पाणी टाकून भरून 24 तास ठेवून द्यायचं. 24 तास झाले, आपलं द्रावण तयार. हे पाणी गाळून घ्यायचं. उरलेला चोथा आहे तो तुम्ही कंपोस्ट मध्ये टाकू शकता किंवा त्याचं परत एकदा तुम्ही रिपीट कांदा लसणाचं पाणी तयार करू शकता. आता हे तुमचं लिक्विड तयार झालं. हे मॅजिक लिक्विड तुमच्या झाडांना उन्हाळ्यात देखील देऊ शकता. इनफॅक्ट उन्हाळ्यात तुमच्या झाडाची रोग प्रतिकार शक्ती हे लिक्विड वाढवतं, उन्हाचा तडाखा सहन करण्यास मदत करतं. झाडांच्या मुळ्यांशी आठवड्यातून एकदा हे पाणी आपल्याला द्यायचंय, दररोज द्यायचं नाही, आठवड्यातून एकदा दिलं तरी सफिशियंट. आता प्रश्न पडतो की कोणत्या झाडांना द्यायचं? तर बघा, तुमच्या कोणत्याही झाडांना ज्यांना फुलं येत असतील त्या सगळ्या झाडांना तुम्ही देऊ शकता. इनफॅक्ट ज्या झाडांची फुलं येणं बंद झाली त्या झाडांना प्रत्येक 4 दिवसाला कांदा लसणाचं पाणी द्या. तुम्हाला 100% याचा रिझल्ट मिळेल. कारण कांद्याच्या सालींमध्ये बघा पोटॅशियम, ते तर मी सांगितलं, लसणामुळे कॅल्शियम मिळतं. कांदा आणि लसणामध्ये दोन्ही मिळून लोह, आयर्न मोठ्या प्रमाणात असतं. पोटॅशियम खोडांना बळकटी देतं आणि फुलं वाढवण्यासाठी, तयार करण्यासाठी, उमलण्यासाठी ऊर्जा पुरवतं. उन्हाळ्यात झाडांना जो उन्हाचा शॉक लागलेला असतो किंवा पानं सुकतात, तर ते न व्हावं म्हणून हे जे लिक्विड तुमचं आहे, कांदा लसणाचं पाणी जे आहे, हे स्ट्रेस रिलीव्हर म्हणून काम करतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झाडाची रोग प्रतिकार शक्ती वाढते. हे पाणी तुम्ही गुलाब, जास्वंद, मोगरा, जाई, जुई, सदाफुली ह्या सगळ्या प्रकारच्या झाडांना देऊ शकता. तांदूळ आणि डाळी धुतलेलं पाणी
बघा, आपण दररोज स्वयंपाक करतो आणि दररोजच्या स्वयंपाकामध्ये डाळ आणि तांदूळ असतं आणि हे आपण स्वयंपाक करताना अगोदर धुवून घेतो आणि त्याचं उरलेलं पाणी बेसिनमध्ये टाकून देतो. पण हे पाणी आपल्या झाडांसाठी अतिशय उपयोगी आहे, कारण ह्या पाण्यामध्ये मल्टीव्हिटॅमिन असे गुणधर्म आहेत. या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्टार्च आणि सूक्ष्म पोषक घटक असतात, जे मातीमधील मित्र जीवाणू, ज्याला आपण गुड बॅक्टेरिया म्हणतो, ते वाढवतं. हे पाणी साठवून ठेवायचं आणि दररोज संध्याकाळी आपल्या झाडांना द्यायचं. यामुळे आपली माती तर सुपीक होतेच, आपलं झाडं झपाट्याने वाढतात, झाडं वर्षभर हिरवीगार राहतात. आता आपण कोणत्या झाडांना देऊ शकतो? तर तुळस, कडीपत्ता, कोरफड, नवीन लावलेली छोटी झाडं आणि सगळ्या प्रकारची फळ झाडं. आपल्या बागेमध्ये जितकी फळ झाडं असतील सगळ्या झाडांना द्या. शोभेच्या झाडांना देखील तुम्ही देऊ शकता. तांदळाच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्टार्च असतं. हे स्टार्च मातीमधील बॅक्टेरिया आणि फंगस साठी अन्न म्हणून काम करतं. जेव्हा मातीमधील सूक्ष्मजीव वाढतात तेव्हा माती दूषित होते आणि यामुळे झाडाला नैसर्गिकरित्या मुळांना खत उपलब्ध होतं आणि यामुळे कडीपत्ता, तुळस किंवा फुलांसारखी, फळांसारखी झाडं हिरवीगार आणि घनदाट होतात. अंड्याची टरफले, बघा, अंड्याची टरफलं देखील आपण फेकून देतो, पण अंड्याच्या टरफलांसारखा कॅल्शियमचा स्रोत कुठेच नाहीये आणि हा कॅल्शियमचा स्रोत आपल्या झाडांसाठी अत्यंत उपयोगी असं अन्नद्रव्य. जर तुम्ही घरी अंडी खात असाल तर खूप चांगलं, नसाल खात तर कोणत्याही अंड्याच्या गाडीवर जाऊन त्याला सांगायचं आठवड्यातून, महिन्यातून एकदा जरी अंडे आणले तरी तुम्हाला ती सफिशियंट असतात. अंड्याची टरफलं वापरायची कशी? तर अंडे वाळवून घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर करून घ्यायची. इतकं सोपं. ही पावडर भरून ठेवायची. झाली तुमची अंड्याची टरफल्यांची पावडर वापरण्यासाठी रेडी. कोणकोणत्या झाडांना देऊ शकतो? तर वांग, टमाटर, मिरच्या, सगळ्या प्रकारच्या फळझाडांना, फळभाज्यांना आपण देऊ शकतो. सगळ्या प्रकारच्या फळांच्या झाडांना देखील आपण हे अंड्याच्या टरफलीची पावडर देऊ शकतो. अंड्याच्या टरफलांमध्ये कॅल्शियम कार्बोनेट मोठ्या प्रमाणात असतं आणि बघा, तुमच्याकडे जर फळझाडं असतील किंवा भाजीपाला असेल आणि त्याला लागणारी फळं जी असतील ती जर खालच्या बाजूने काळी पडून सडत असतील, याला ब्लॉसम एंड रॉट म्हणतात, खालच्या साईडनं कुजणं. हे सहसा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतं आणि आपल्याकडची अंड्याच्या टरफलाची पावडर जर ही या मातीमध्ये मिक्स केली तर झाडांच्या मांसपेशी मजबूत होतात, झाडांचं खोड सुदृढ होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झाडाच्या फळांची गळती देखील थांबते. हे खत एकदम टाकलं आणि विरघळलं असं होत नाही, तर ते हळूहळू डिझॉल्व्ह होतं, हळूहळू विरघळतं. त्यामुळे दीर्घकाळ आपल्या झाडांना पोषण मिळत राहतं. तेव्हा आजपासून अंड्याची टरफलं अजिबात फेकायची नाही आणि आपल्या झाडांना ती अंड्याची टरफलं पोहोचवायची. त्याची व्यवस्थित पावडर करून आपल्या झाडांसाठी रेडी करून ठेवा. आता पाचवी आणि सगळ्यात महत्वाची ही गोष्ट म्हणजे केळीची साली. केळीच्या सालींचं पाणी कसं तयार करायचं किंवा ताकामृतामध्ये केळीच्या साली कशा वापरायच्या यावर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ तयार केलेला आहे. इथे तुम्हाला ते दिसत असेल, तुम्ही बघू शकता. पण कोणताही प्रक्रिया न करता देखील तुम्ही केळीच्या साली वापरू शकता आणि त्यामुळे आपल्या झाडांना फुलं मोठ्या प्रमाणात येतील, झाडांची फुलं मजबूत होतील, झाड सुदृढ राहील, हिरवगार राहील आणि तुम्ही सांगाल तो फायदा केळीच्या सालींच्या वापरामुळे. आता वापरायचं कसं? तर सिंपल. केळीची साल त्यांचे तुकडे करून घ्यायचे आणि ती साल डायरेक्ट मातीमध्ये पुरायची. इतकं सोपं. माती उकरून घ्यायची, त्यात ती केळीची सालीचे तुकडे टाकायचे आणि वरतून माती लोटून द्यायची. तुमचं काम झालं. सगळ्या प्रकारची फुल झाडं, विशेषतः गुलाबाला जर तुमची फुलं येणं बंद झालं असेल तर 2 केळीची सालं तुमच्या ह्या गुलाबाच्या मातीमध्ये पुरा. अवघ्या 10 ते 15 दिवसात तुम्हाला रिझल्ट मिळेल. बघा, केळीच्या सालींमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम आणि फॉस्फरस असतं. झाडांना कळ्या येण्यासाठी, कळ्यांचं फुलांमध्ये रूपांतर होण्यासाठी आणि फळझाड जर असेल तर त्या फुलांचं फळांमध्ये रूपांतर करण्यासाठी फॉस्फरस अत्यंत महत्वाचं असतं. पोटॅशियममुळे झाड सुदृढ होतं, झाडाचा आकार वाढतो, झाड हेल्दी राहतं आणि केळीच्या सालीमुळे हे घटक मिळत असल्यामुळे तुम्ही आपल्या झाडांना केळीच्या सालीचा उपयोग करून अतिशय चांगला असं वाढवू शकता आणि छानपैकी सुदृढ असं तुम्ही तुमचं झाड देखील करू शकता. ही 5 घटक बघा. आता 40 अंश सेल्सिअस मी दुपारी बसून उन्हात, जे आता वरती सावली आहे पण दुपारी उन्हात, कडक उन्हात बसून हा व्हिडिओ तयार करतोय. आणि हे मोगऱ्याचं झाड, इकडे बघा, तुम्हाला याला फुलं दिसतील, इकडे तुम्हाला गुलाबाला भरपूर फुलं दिसतील आणि हे घरच्या घरी वापरून तयार केलेलं खत देऊन आपल्या झाडाला फुलं आलेली आहेत. महागडी खतं आणायची गरज नाही. महागडी खतं तुम्हाला तितका इफेक्ट देत नाही जितका इफेक्ट तुम्हाला हे घरच्या घरचं खत देईल. आता तुम्ही घरच्या घरी खत तयार करू शकत नसाल तर मग खतं आणा, द्या. पण रासायनिक खतांमुळे बघा बरेच साईड इफेक्ट असतात, त्याचे ड्रॉबॅक्स असतात आणि जेव्हा आपल्या घरच्या घरी आणि बिना खर्च, सगळ्यात महत्वाचं म्हणजे
ह्या 5 ज्या गोष्टी सांगितल्यात त्यात तुम्हाला 1 रुपयाचाही खर्च येत नाही. ह्या 5ही गोष्टी तुम्ही कचरा म्हणून फेकून देतात, पण हे कचरा नाही, हे सोनं आहे. याला वाचवा, याचं प्रोसेस करा आणि आपल्या बागेमध्ये वापरा. या 5 टिप्स पैकी तुम्हाला कोणती टिप सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात जास्त आवडली हे कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या बागप्रेमी मित्रांना, ज्यांच्याकडे बाग असतील, ज्यांच्याकडे 2-4 झाडं जरी असतील, त्यांना सजेस्ट करा. एकतर त्यांच्या घरातला कचरा देखील कमी होईल. आपल्या घरातला कचरा कुठेतरी जाऊन डंप होतोय, तो सडतोय आणि त्यात किडे मुंग्या होतात, वास येतात. त्याच्याऐवजी त्याच कचऱ्याचा सदुपयोग होतो. माझा कचरा माझी जबाबदारी जे म्हणतात ते ह्याच पद्धतीने आपला कचरा आपणच जिरवून त्यात आपली बाग सुंदर करू शकतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. आपण आमच्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये इतक्याच. आता आपण भेटूया बागकामाच्या आणखीन एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ. तोपर्यंत हॅपी गार्डनिंग आणि जय हिंद.